नमस्कार. विज्ञानयात्री राजा रामण्णा यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजा रामण्णा हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष आणि अणुकेंद्रीय तंत्रविद्या विकास कार्यासंदर्भातील एक महान व्यक्तिमत्व. ते सन 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सन 1970च्या सुरुवातीच्या काळात भारताच्या अणु कार्यक्रमाचे संचालक होते. त्याचा पराकाष्ठा दिनांक 18 मे 1974 रोजी भारताची पहिली यशस्वी अण्वस्त्र चाचणी स्माइलिंग बुद्धामध्ये झाली. सन 1972 ते 1978 आणि सन 1981 ते सन 1983 या कालावधीत राजा रामण्णा हे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे निदेशक या पदावर कार्यरत होते. डॉक्टर होमी भाभा यांनी सन 1954 मध्ये सुरू केलेली भाभा अणुसंशोधन केंद्र हे भारतातील आद्य अणुसंशोधन केंद्र आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र BARC ही भारताची प्रमुख अणुसंशोधन संस्था आहे, ज्याचे मुख्यालय ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. BARC हे बहुशिस्तीचे संशोधन केंद्र आहे, ज्यामध्ये अणुविज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्राच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा समावेश असलेल्या प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र BARC हे अणुविज्ञान, रासायनिक अभियांत्रिकी, भौतिक विज्ञान, धातुशास्त्र, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, जीवशास्त्र आणि औषधे, सुपर कॉम्प्युटिंग, उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र, प्लाझ्मा भौतिकशास्त्र आणि संबंधित क्षेत्रांचा संपूर्ण स्पेक्ट्रम कव्हर करणारे प्रगत संशोधन आणि विकासासाठी व्यापक पायाभूत सुविधा असलेले शासनात्मक संशोधन केंद्र आहे. अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर कायम राखणे हा BARCचा मुख्य हे अणुऊर्जा निर्मितीचे सर्व पैलूंचे व्यवस्थापन करते. अणुपट्ट्यांचे सैद्धांतिक डिझाईनपासून संगणक मॉडेलिंग आणि सिम्युलेशन, जोखीम विश्लेषण, नवीन अणुभट्टी इंधन साहित्य इत्यादींचा विकास आणि चाचणी, ते खर्च केलेल्या इंधन आणि प्रक्रिया आणि आण्विक कचऱ्यांची सुरक्षित विल्हेवाट यावर देखील संशोधन करते. उद्योग, रेडिएशन तंत्रज्ञान आणि त्यांचे आरोग्य, अन्न आणि औषध, कृषी आणि पर्यावरण, प्रवेगक आणि लेझर तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अणुभट्टी नियंत्रण आणि भौतिक विज्ञान, पर्यावरण आणि रेडिएशन मॉनिटरिंग इत्यादीमध्ये समस्थानिकासाठीचे अनुप्रयोग हे त्याचे इतर संशोधन फोकस क्षेत्र आहेत. भाभा अणुसंशोधन केंद्र BARC हे देशभरात अनेक अणुपट्ट्या चालवते. त्याची प्राथमिक सुविधा केंद्रे ट्रॉम्बे येथे आहे. नवीन सुविधा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील चेल्लाकोरे येथेही आहे. युरेनियम इंधनाच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणारी नवीन विशेष खनिज संवर्धन सुविधा निर्माणाधीन आहे. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जवळ अच्युतापुरम येथे भारताच्या आण्विक पाणबुडी कार्यक्रमास समर्थन देण्यासाठी आणि विस्तृत संशोधनासाठी उच्च विशिष्ट क्रियाकलाप रेडिओ आयसोटोप तयार करण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्र हे कार्यरत आहे. याशिवाय डॉक्टर राजा रामण्णा हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO याचे महानिदेशक, संरक्षण संशोधन सचिव इत्यादी अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. सन 1977 ते सन 2003 या कालावधीत राजा रामण्णा हे राज्यसभा सदस्य आणि सन 1990 मध्ये संरक्षण राज्यमंत्री होते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. भारतामध्ये सन 1958 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या प्रशासनाखाली संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये तांत्रिक विकास आस्थापना आणि भारतीय आयुध निर्मितीचे तांत्रिक विकास आणि उत्पादन संचालनालय यांचे विलिनीकरण करून त्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर संरक्षण संशोधन विकास सेवा म्हणजे DRDS याची स्थापना सन 1979 मध्ये थेट संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय यंत्रणाखाली गट अ अधिकारी शासनाची सेवा म्हणून करण्यात आली. एरोनॉटिक्स, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, भूयुद्ध अभियांत्रिकी, जीवन विज्ञान, साहित्य, क्षेपणास्त्रे आणि नौदल प्रणाली यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेल्या 52 प्रयोगशाळा नेटवर्कसह DRDO ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वैविध्यपूर्ण संशोधन संस्था आहे. संस्थेमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे DRDO
याच्याशी संबंधित सुमारे 5,000 शास्त्रज्ञ आणि सुमारे 25,000 इतर गौण वैज्ञानिक, तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी समाविष्ट आहे. राजा रामण्णा यांचा जन्म दिनांक 28 जानेवारी 1925 रोजी भारत देशाच्या कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे झाला. त्यांचे वडिलांचे आणि आईंचे नाव अनुक्रमे बी रामण्णा आणि रुक्मिणी अम्मा असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बंगळूर येथे झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठाचे BSc व लंडन विद्यापीठाचे PhD या पदव्या मिळवल्या. सन 1949 साली ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे रुजू झाले. सन 1953 साली ते भाभा अणु संशोधन केंद्र, पूर्वीच्या अणु ऊर्जा स्थापना येथे अणु केंद्रीय भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. जून 1972 पासून जून 1978 या कालावधीत ते भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक आणि अणु ऊर्जा आयोगाचे संशोधन विकास विभागाचे सदस्य होते. जुलै 1978 मध्ये ते केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन खात्याचे सचिव होते. जानेवारी 1981 मध्ये ते पुन्हा भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, भारत सरकारच्या अणु ऊर्जा खाते सचिव आणि अणु ऊर्जा आयोगाचे संशोधन व विकास विभागाचे सदस्य झाले. सप्टेंबर 1983 ते फेब्रुवारी 1987 या कालावधीत ते अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. अणु केंद्रीय विक्रिया व न्यूट्रॉन उष्मीकरण आविष्कार, विशेषतः स्पंदित न्यूट्रॉन तंत्राचा विकास हे राजा रामण्णा यांच्या संशोधन कार्यातील विषय. त्यांनी अणुकेंद्रीय भंजन, अणुकेंद्रकाचे तुकडे होण्याविषयीच्या संदर्भातील भौतिकीचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि एका नवीन भंजन सिद्धांताचे प्रतिपादन केले. अप्सरा, सायरस, पूर्णिमा या संशोधन विक्रियकांचा कलकत्ता येथील चल ऊर्जा सायक्लोट्रॉन या कणवेगवर्धकाचा तसेच कल्पकम येथील शीघ्र प्रजनक चाचणी विक्रियकाचा अणुकेंद्रीय अभियांत्रिकी आराखडा तयार करणे, प्रतिष्ठापना करणे व कार्यान्वित करणे या सर्व बाबतीत रामण्णा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. सन 1974 साली पोखरण येथे शांततेकरिता अणुकेंद्रीय चाचणी घडवून आणणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते. अणु ऊर्जेचे शांततेमय उपयोग या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवरील घेण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला. सन 1961 साली ते नॉर्वे देशाच्या नोरा या नवीन अणुकेंद्रीय विक्रियकाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या महासंचालकांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य होते. सन 1986 साली ते इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या व्हिएना येथे झालेल्या 30व्या सर्वसाधारण परिषदेचे ते अध्यक्ष होते. राजा रामण्णा हे इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भौतिक विभागाचे अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे अध्यक्ष सन 1976 व इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे उपाध्यक्ष होते. राजा रामण्णा यांना संगीताची आवड असून ते उत्तम पियानो वादक होते. त्यांना रॉयल स्कूल ऑफ म्युझिकचे प्रमाणपत्र मिळाले होते. राजा रामण्णा हे 4 दशकाहून अधिक काळ भारताच्या आण्विक कार्यक्रमाशी निगडीत होते आणि त्यांचे दिग्दर्शन करत होते. त्यांनी भारतीय सशस्त्र दलासाठी औद्योगिक संरक्षण कार्यक्रमही सुरू केले. रामण्णांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येतील प्रशिक्षित वैज्ञानिक मनुष्यबळाची निर्मिती. म्हणूनच अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष MR श्रीनिवासन लिहितात, अर्ध्या शतकाहून अधिक काळ अणु ऊर्जा कार्यक्रमाशी असलेल्या त्यांच्या संबंधादरम्यान रामण्णांनी प्रचंड मोठ्या संख्येतील प्रशिक्षित वैज्ञानिक आणि तांत्रिक मनुष्यबळाची निर्मिती करण्यात हातभार लावला. ह्या मनुष्यबळानेच आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील राष्ट्रीय प्रगतीकरिता नवीन आणि आव्हानात्मक समस्यांचा सामना केला. हाच त्यांचा खरा वारसा आहे. याकरता आवश्यक त्या मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी सन 1957 साली रामण्णांच्या नेतृत्वाखाली BRC ट्रेनिंग स्कूलची स्थापना करण्यात आली. रामण्णा आपल्या आत्मचरित्रात लिहितात, अणु ऊर्जा कार्यक्रमाचा एक पैलू ज्याबाबत मला स्वतःला खूप काही करायचे असे तो म्हणजे BRC ट्रेनिंग स्कूल प्रोग्राम. आमच्या कार्यक्रमात चांगल्या प्रकारे प्रशिक्षित शास्त्रज्ञांचा समावेश केला जावा अशी अपेक्षा होती. मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे उपयुक्त शास्त्रीय प्रशिक्षण देण्यात विद्यापीठे निष्प्रभ झालेली आहेत. तसेच आम्हाला थेट भरती करून विद्यापीठातून चांगले शिक्षक काढून घ्यायचे नव्हते. अल्पसंख्येतील बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिकवू शकतील असे प्रशिक्षित शिक्षक आमच्याकडे मोठ्या संख्येत उपलब्ध होते. त्यांचाच उपयोग करून घेणे हाच काय तो उपाय स्पष्ट दिसत होता. आम्हाला असे वाटले की
परस्पर विनिमयाचा फायदा केवळ विद्यार्थ्यांनाच होईल असे नाही तर अल्पसंख्येतील विद्यार्थ्यांवर शिक्षकही प्रयास केंद्रित करू शकतील आणि लाभान्वित होतील. विशेषतः ते मोजके विद्यार्थी असे असतील की ज्यांनी आपली पात्रता आधी सिद्ध केलेली आहे. या विचारांचा आधार सन 1957 मध्ये BARC ट्रेनिंग स्कूलच्या निर्मितीप्रत घेऊन गेला. भविष्याकरताचे शास्त्रज्ञ घडविण्या व्यतिरिक्त या स्कूलमुळे देशाबाहेरील स्थलांतराचा प्रश्न सुटण्यास खूपच मदत झाली. ट्रेनिंग स्कूल लक्षणीयरित्या यशस्वी ठरले. BV श्रीकांतन लिहितात, ट्रेनिंग स्कूलने 6000हून अधिक शास्त्रज्ञ आणि अभियंत्रज्ञ निर्माण केले. ते देशाच्या निरनिराळ्या भागातील ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंटच्या विविध विभागांना मनुष्यबळ पुरवत आहेत. या स्कूलचे जुने विद्यार्थी काही अणुऊर्जा तर काही अवकाश आयोगाचे अध्यक्ष झाले आहेत, काही संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार झालेले आहेत, काही निरनिराळ्या प्रयोगशाळांचे संचालक आहेत, भारत सरकारच्या विज्ञान खाते सचिव आहेत, TIRF सारख्या संस्थात प्राध्यापक झालेले आहेत, तर काही उद्योगात गेलेले आहेत, काही परदेशात चांगल्या पदावर स्थिरावलेले आहेत. वैज्ञानिक सक्रियतेचा इतर क्षेत्रातही हे यशस्वी प्रारूप राबवले असते तर मोठाच फरक पडला असता. रामण्णा हे प्रत्येक स्तरावर सर्जकतेला प्रोत्साहन देत असत. विशेषतः ते तरुण शास्त्रज्ञांना आव्हानात्मक कामे स्वीकारण्यास प्रोत्साहित करत असत. रामण्णांच्या प्रारूपानुसार अल्पसंतुष्टता आणि मध्यमवर्गीयतेचे वावच नसे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली KS पार्थसारथी म्हणतात, रामण्णांनीच BARC मध्ये सुरू केलेल्या विभागीय पुनरीक्षण सभात प्रत्येक विभागातील ज्येष्ठ कर्मचारी आपल्या कामात मदत सादर करत असत. आम्ही त्या सभात प्राथमिकता केवळ रामण्णांचे आनंददायी आणि विद्वत्तापूर्ण असे निष्कर्षात्मक अभिप्राय ऐकण्यासाठी उपस्थित राहत असू. बडाईखोर प्रतिपादनास ते आकारात बसवीत, सत्पात्र निवेदनाचे कौतुक करत आणि आणखी अभ्यासाकरिताचे क्षेत्र सुचवित असत. त्यांचे क्रियात्मक विश्लेषण म्हणजे एक मेजवानीच असे. त्यांच्या फटकळ बोलण्याचा फटका मध्यम वर्गास बसत असे. त्यांना सरकपट्टी म्हणजे स्लाइडिंग रूल इंजिनिअरिंग तिरस्कार वाटत असे. मौलिकत्व आणि सर्जनशीलता यांचे ते भुकेले असत. राजा रामण्णा यांनी देशाच्या अनेक संस्था उभारण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतला. सन 1980च्या नंतर त्यांनी इंदोर येथे प्रगत तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेतला. हे केंद्र प्रगत त्वरक लेसर्स लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन, उत्तेजित प्रारणोत्सर्जनाद्वारे केलेले प्रकाश शक्तिवर्धन आणि इतर संबंधित तंत्रज्ञानांच्या विकासास वाहिलेले आहे. राजा रामण्णा यांनी कोलकाता येथे बदलती ऊर्जा आवर्तन केंद्र व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर FECC स्थापण्यात सहभाग दिला. GRD टाटा यांनी बेंगलोर येथे स्थापन केलेल्या राष्ट्रीय प्रगत अभ्यासकर्ताच्या संस्थेचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. IIT मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे ते अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ते अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या संचालकांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते अध्यक्ष सदस्य होते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या सन 1986 सालच्या व्हिएना येथील 30व्या परिषदेचे अध्यक्ष होते. राजा रामण्णा अनेक शास्त्रीय शिक्षण संस्थांशी तसेच विद्वत सभाशी संबंधित होते. भारतीय विज्ञान अकादमीचे ते उपाध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी नवी दिल्लीचे ते अध्यक्ष होते. त्यांना मिळालेल्या निरनिराळ्या पारितोषिकात शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक, पद्मविभूषण, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मेघनाथ सहा पदक, RD स्मृती पारितोषिक, आशुतोष मुखर्जी सुवर्ण पदक इत्यादींचा समावेश होतो. त्यांना अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी देऊन गौरविलेले आहे. संगीताप्रतीच्या त्यांच्या प्रेमाचा उल्लेखही न करता राजा रामण्णावरील कुठलाच लेख पूर्ण होऊ शकत नाही. ते केवळ संगीतज्ञच होते असे नव्हे तर स्वतः एक परिपूर्ण संगीतकारी होते. लहान वयातच ते संगीताकडे आकर्षित गेले. रामण्णाच्या शब्दात, पाश्चात्य संगीताचा माझा निकटचा संबंध मी 6 वर्षाचा असताना माझ्या बदललेल्या शाळेसोबतच घडून आला. डेल्वी स्कूल म्हणून ओळखली जाणारी जुनी शाळा गर्दीने भरलेला गोठास होता. माझ्या पालकाने असे लक्षात आले की माझ्याकरता ती शाळा योग्य ठरणार नाही, म्हणून मला गुड शेफर्ड कॉन्व्हेंटमध्ये घालण्यात आले, जी बंगलोर शहराच्या बाहेरील बाजूस होती. त्या कॉन्व्हेंटच्या नर्सने राजघराण्याच्या सदस्यांना शिकवले होते आणि
त्याकरिता ख्यातीप्राप्ती होत्या. त्या व्यतिरिक्त या शाळेचा मुख्य लाभ हा होता की ते युरोपियन संगीत शिकवत असत. घरी सामान्यतः अशी भावना होते की कर्नाटकी संगीताचा आस्वाद पुरेसा घेतला जात असल्याने कुणीतरी युरोपियन संगीतही शिकावे. मग असा निर्णय घेण्यात आला की मी प्रयत्न करावेत. म्हणून मी मग वयाच्या 6व्या वर्षी नव्या शाळेत पियानोचे धडे घेण्यास सुरुवात केली. मला वाटते की कॉन्व्हेंटमधील नन्स कर्तव्यदक्ष होत्या, मात्र मी त्यापैकी कुणाहीकडे फारसा आकर्षित झालो नाही. अपवाद फक्त एक उत्कृष्ट ननचा, त्यांना मदर मॉरिस म्हटले जाई. युवराजपुत्र जय चामराज यांना तसेच म्हैसूर दरबारातील सर्वच राजकन्यांनाही त्या संगीत शिकवत असत. 20व्या शतकाच्या 4थ्या दशकातील विख्यात व्हायोलिनिस्ट फिलोमिना थुंबुचेट्टी याही त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. मदर मॉरिस संवेदनशील शिक्षिका होत्या. विशेषतः मुलाकरिता त्या चांगल्या होत्या. त्यांनीच माझ्या आयुष्यातील संगीतास अविभाज्य स्थान मिळवून दिले. ते स्वतः एक परिपूर्ण संगीतज्ञ होते. त्यांनी संगीतावर द स्ट्रक्चर ऑफ रागा अँड वेस्टर्न म्युझिक या नावाचे एक पुस्तके लिहिले आहे. बेंगलोर स्कूल ऑफ म्युझिकच्या स्थापनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना तत्वज्ञानाची रुची होती. तत्कालीन म्हैसूरचे महाराज कृष्णराज ओडियार हे तरुण रामण्णांच्या संगीतिक सामर्थ्याचे मोठे प्रशंसक होते. रामण्णांनाही त्यांच्या प्रशंसेचे कृतज्ञतापूर्वक मोल होते. ते लिहितात, सच्चे संगीतप्रेमी असलेले म्हैसूर महाराजांच्या नजरेत भरण्याचे सुदैव मला लाभले. महाराज पाश्चात्य आणि भारतीय संगीताच्या दोन्हीचा आस्वाद घेत असत. त्यांच्या दरबारात चांगल्या वाद्यमेळाचा आधार असे. ऑटो श्मीड हे जर्मन गृहस्थ त्याचे संचलन करत. महाराजांनी तत्कालीन प्रथेनुसार अनेक कर्नाटकी आणि हिंदुस्थानी संगीतकारांना आपल्या पदरी आश्रय दिला होता. मी पियानो चांगला वाजवतो हे माहिती त्यांच्यापर्यंत निराळ्या स्त्रोताकडून पोहोचली. मग माझ्याकरिता जगमोहन पॅलेसमध्ये एक चाचणी सन 1937 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या दिवशी महाराजांनी मी सादर केलेल्या नव्या रचनांचे कान देऊन श्रवण केले. नंतर ते गप्पा करण्यास आले आणि त्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन लाभत आहे ना याविषयी चौकशी केली. माझे शिक्षक युरोपियन आणि भारतीय मुले असा भेदभाव करत नाहीत ना असा प्रश्नही केला. मला भरून आले. महाराजांची 12 वर्षाच्या मुलाप्रती तळमळ सच्ची होती. राजा रामण्णा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. एक विख्यात अणुकेंद्रीय भौतिकशास्त्रज्ञ होते. एक अतिशय परिपूर्ण तंत्रशास्त्री, टेक्नॉलॉजिस्ट, समर्थ प्रशासक, प्रेरक पुढारी, उपजत संगीतकार, संस्कृत पंडित आणि तत्वज्ञ होते. तसेच सर्वतोपरी ते एक परिपूर्ण मनुष्य मात्र होते. सैद्धांतिक आणि प्रायोगिक भौतिकीच्या निरनिराळ्या क्षेत्रातील त्यांचा सहभाग मोलाचा आहे. ते काही तथाकथित हस्तदंती मनोऱ्यात राहणारे वैज्ञानिक नव्हते. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्यासारख्या त्यांच्या उद्यमी इलस्ट्रियस पूर्वसुरींच्या आदर्शावर मार्ग चालत रामण्णांनी भारताच्या स्वदेशी अणुसामर्थ्यास दृढ पायावर उभे करण्यास लक्षणीय भूमिका बजावली. भारत देशाची ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रम प्रस्थापित करण्यात विज्ञानयात्री राजा रामण्णा यांचा सहभाग महत्वपूर्ण होता. वस्तुतः भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्जकांत रामण्णा यशस्वी मानले जातात. त्यांचा भारताच्या शांततामय अणुस्फोटातील सहभाग तर सर्वश्रुत आहे. भारतातील पहिला शांततामय अणुप्रयोग दिनांक 18 मे 1974 रोजी राजस्थानातील वाळवंटात करण्यात आला होता. पुढे रामण्णांनी वर्णन केले त्यानुसार भारतातील अणुसंशोधनाच्या इतिहासात पोखरणमधील प्रयोग ही एक लक्षवेधी घटना होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने ज्या क्षेत्रातील प्रगतीस पूर्णत्वास नेण्याचा निर्णय केला त्या तंत्रशास्त्रीय प्रगतीची ती सिद्धता होती. राजा रामण्णा एक कट्टर देशभक्त होते. सन 1998च्या पोखरण 2 अणुचाचणीच्या वेळी वाजपेयी पंतप्रधान होते आणि राजा रामण्णासारख्या शास्त्रज्ञांचा अनुभव देशासाठी महत्वाचा ठरला होता. अशा महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यावर त्यांचे विचार आणि मार्गदर्शन महत्वाचे ठरले असणार. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय नेतृत्वाचे प्रतीक होते, तर राजा रामण्णा वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक. दोघांनीही भारताच्या प्रगतीसाठी आपापल्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. विज्ञानयात्री राजा रामण्णा सहज परदेशात स्थायिक होऊ शकले असते, पण विकसित देशात राहण्याच्या सुखसोयींचा त्यांनी त्याग केला आणि होमी भाभांच्या हाकेला ओ देऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सशक्त परदेशी पाया विकसित करण्याच्या भारतीय प्रयासात
तर ते सहभागी झाले. देशात कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यास त्यांनी हातभार लावला. राजा रामण्णांनी संगीतात सखोल अभिरुची होती. विज्ञानातील राजा रामण्णा हे भारताचे एक प्रख्यात अणुशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विज्ञानात्री राजा रामण्णांचा जन्म दिनांक 28 जानेवारी 1925 रोजी कर्नाटकातील तुमकूर येथे झाला. त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी मिळवली आणि त्यानंतर लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून PhD संपादन केले. भारताने दिनांक 18 मे 1974 रोजी पोखरण येथे केलेली पहिली यशस्वी अणुचाचणी पोखरण अणुचाचणी ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा याचे विज्ञानयात्री राजा रामण्णांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या चाचणीमुळे भारत जगात अणुचाचणी शक्ती संपन्न देश म्हणून ओळखला जाऊ लागला. ते भाभा अणु संशोधन केंद्रात संचालक होते. त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांनी भारतात संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या विज्ञानातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले. विज्ञानयात्री राजा रामण्णा हे केवळ शास्त्रज्ञच नव्हते, तर त्यांना पाश्चात्य शास्त्रीय संगीताची, विशेषतः पियानोची खूप आवड होती. त्यांनी द स्ट्रक्चर ऑफ म्युझिक इन रागा अँड वेस्टर्न सिस्टीम्स हे पुस्तकही लिहिले आहे. विज्ञानयात्री राजा रामण्णा यांचे दिनांक 24 सप्टेंबर 2004 रोजी मुंबईत येथे निधन झाले. भारताला अण्वस्त्र सज्ज करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2004 रोजी राजा रामण्णा यांचे वयाच्या 79व्या वर्षी गॅस्ट्रोनॉमिकल समस्यामुळे मुंबईत निधन झाले. एक उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर राजा रामण्णा हे कोणत्याही क्षमतेत ध्येयाच्या भावनेने राष्ट्रीय विकासात योगदान देण्यास उत्सुक होते. जे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्यासाठी केंद्रीय मंत्री आणि खासदार म्हणून त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. ते नेहमीच प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक होते. जीवनाच्या प्रत्येक पैलूतील बौद्धिक स्पष्टता आणि तर्कशुद्ध विचारावरच त्यांचा अढळ विश्वास आणि त्यांचा अढळ श्रद्धा होती, जे त्यांना जवाहरलाल नेहरू आणि होमी भाभा यांच्याकडून मिळालेला होता. हा अधिक महत्वाचा वारसा आहे की विज्ञान स्वीकारूनच राष्ट्राची प्रगती होऊ शकते असे त्यांना वाटे आणि वैज्ञानिक विचारांचा ते आदर करत असत. त्यांच्या स्मृतीचा आदर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्तुतीने नव्हे तर त्यांच्या धोरणामध्ये आणि विश्वासासाठी स्वतःला समर्पित करणे. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.